बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणारे, विशेषतः हिंदूंवर होणारे अत्याचार गंभीर चिंतेचा विषय असून हे निषेधार्ह असल्याचं सांगत बांगलादेशातील स्थितीवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बांगलादेशातील मैमनसिंग शहरात एका हिंदू तरुणाच्या झालेल्या हत्येप्रकरणातील गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, असं ते म्हणाले. भारताला बांगलादेशातील लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. बांगलादेशामध्ये शांतता आणि स्थैर्य नांदावं, तसंच मुक्त, पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात, याला भारताचं समर्थन आहे. मात्र बांगलादेशात भारताविरोधातील असत्य कथन पसरवलं जात आहे, असं ते म्हणाले. अंतरिम सरकारच्या काळात बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या 2,900 घटना घडल्या आहेत, याकडे जयस्वाल यांनी लक्ष वेधलं. देशात कायदा सुव्यवस्था राखणं आणि अल्पसंख्याकांना सुरक्षा पुरवणं ही बांगलादेशाची अंतरिम जबाबदारी आहे, असं त्यांनी सांगितलं. अमेरिकेच्या H-1B व्हिसा धोरणासंदर्भात बोलताना या मुद्द्यावर अमेरिकेशी चर्चा सुरू असल्याचं रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. H-1B व्हिसाधारक भारतीय नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी भारत अमेरिकेशी सक्रियपणे संपर्कात आहे, असं त्यांनी सांगितलं.